तर शेतकरी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज यूट्यूब चॅनलमध्ये। चला आज पाहूया आपण कोणकोणत्या ठिकाणी जास्त व मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, मधील 24 तासांमध्ये राज्यात वातावरणात अचानक बदल झाला आहे। तसेच आज 15 जून शनिवार आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे। मित्रांनो, जाणून घेऊया उद्याच्या दरम्यान महाराष्ट्रातील नेमके कोणकोणत्या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे। पण त्यापूर्वी आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा विसरू नका। मित्रांनो, उद्या जर पाहिलं तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबादच्या परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी पाहायला मिळेल। त्याबरोबर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या परिसरातील देखील आज दुपारी व रात्री जोरदार पाऊस होणार आहे। कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील। मात्र मुंबई, ठाणे, पालघर, वलसाडच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल, ही बातमी हवामान खात्याने दर्शवली आहे। तसेच मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरणासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। 2 दिवसात हवामान खात्याने वातावरणात अचानक बदल झाला आहे। विदर्भामध्ये उद्यापासून पावसाचा जोर वाढलेला आहे। विदर्भात मध्ये वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यात उद्यापासून पावसाचा जोर काही प्रमाणात वाढलेला आहे। मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। अशी बातमी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून घंटेला ऑन करा। बाय बाय।